दंडवत हो उदरकुंभवसागरे विपतितान् जीवान् सदा दुःखितान् दद्रेयो प्रतिमां कृपापरवश चैतन्यमूर्ति परां कैवल्याध्वनि नागदेव प्रवर कान्तकृतेन स देवश्री चक्रधर शरणम् अनन्तनिशं पातु माम् अनन्तनिशं पातु माम् पद्मश्री चक्रधर स्वामी की जय दंडवत आचार स्थळभाष्य यामध्ये आपण वचन क्रमांक 45 नंबरचं वचन पाहत आहोत. मागच्या वचने आपण पाहिलं की जोगी तो कसा पाहिजे. जोगी या तो मशी जशी विकला हो टिंगा एकाने. तर आपण तुमचं वचन आपण पाहतोय 45 नंबरचं की मशी घसी विकला झाला की झाला काय निर्दोष तरी पण काय दोष नाही. जीवाशी वैरागी निर्वावणे हा एक विकारची पिंगा. ज्यावेळेस मातीकाम चालू होतं गोविंद रामदास परमहंस स्वामी जेव्हा गेले मातीकाम चालू असताना थंडीचे दिवस मातीकाम करताना सर्व भक्तांना थंडी वाजायला लागली. कडक थंडी होती आणि थंडीमुळे त्यांना काही काम करता येत नव्हतं. सर्व बाजूला घेऊन गेले. तर त्या ठिकाणी भट्टोबाद जे होते त्यांचं थोडंसं सहनशक्ती असेल तर ते काम करतच होते. सर्वजण म्हणतात काय म्हणे थंडीने वाजत बा भट्टोबासांना सांगतात. महात्मा म्हणतात भक्त तुम्हाला थंडी नाही वाजत म्हणजे मग ते काय म्हणते त्यांनी काय म्हणतात करावं बा आपण आपलं सहन करत ताकद आपण आपल्या प्रकारे करावं. तर त्याला काय बोलला तो तुम्ही सहन करू शकतो म्हणून तो काय म्हणतो आम्ही बैरागी आम्हाला कशी थंडी असं तो बोललो. हे बोलणं म्हणजे काय झालं अहंकारच प्रमाण. त्याच्यामुळे स्वामी म्हणतात की का हो भरतो म्हणजे तुम्ही म्हटले आता हे काय जीवाशी वैराग्य निर्वावे. मी वैराग्य करतो मी ज्ञानी आहे काय काय किंवा मी ज्ञानी आहे भक्ती करणार आहे मी आहे सारखं भक्ती कोणी करत नाही. असं जे काय हे आवडणे म्हणजे काय करणे आवडे म्हणजे स्वतःला आवडे स्वतःची स्तुती करतो ना. एखादा आचरण करतोय एखादा जर समजा एखादा बाबा आचरण करतो आचरण करतो किंवा कोणी काही करतो तू काय म्हणतो माझ्यासारखं आचरण कोणी करतो. हां हे मिरवू आवडे म्हणजे स्वतःची स्तुती करतो. आपली स्तुती कोणी करायला पाहिजे दुसऱ्याने करायला पाहिजे. दुसऱ्याने सांगायला पाहिजे की तो बाबा ज्ञान भक्ती वैराग्याचा करतो कसा करतो काय करतो हे दुसऱ्याने सांगायला पाहिजे. आपण आपली स्तुती करून काय पाहिजे ना. त्याने ते सहन केलं तर त्याने ते मुक्तही करून टाकले आणि स्वामीने तिथे शिक्षा पण केलं ते असं म्हणायचं नाही. हे तुमचं म्हटलं जे काय जीवाला ते वैरागी मिळावले त्याने जर वैरागी केलं आचरण केलं ते जर त्याने जर निर्वाह आवडतं तर ते सुद्धा विकारची विकार म्हणजे 6 विकारामध्ये गेलेलं. कारण संन्यास जर घेतला जर परमेश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी काय सांगितलं संन्यास. संन्यासचा अर्थ काय संन्यास. या म्हणजे सन म्हणजे 6 न्यास म्हणजे पलीकडे आहे का संसार सवर अनुस्वार हा आणि संन्यासवर ते अनुस्वार आहे का नाही. हा संसार आहे. सन म्हणजे 6 काम क्रोध लोभ मोह मद मत्सर 6 विकार यांच्यामध्ये 6 निवडत असला तो संसार आहे का नाही. 6 निवडतो ना काम क्रोध लोभ मद मत्सर म्हणजे संसारामध्ये काय करतोय त्याला कामना वासना आहे लोभ आहे द्वेष आहे अहंकार आहे मत्सरपणा आहे. प्रपंचामध्ये काय असतं प्रपंचामध्ये कर्मराठीमध्ये आपण प्रपंच असतो आपल्याला कामना असते. कामना म्हणजे कोणती माझा परिवार माझं घर माझा आहे माझा मुलगा आहे माझा नातू आहे की माझं घर आहे माझी प्रॉपर्टी आहे. ही काम काम म्हणजे माझा वासना हे माझं हे माझं हे माझं आहे का नाही. त्यानंतर काय क्रोध नाही घेतलं तर क्रोध तयार होतात हां आणि काम क्रोध आणि भेटलं दैवराठीने मागच्या कर्माने तुमचं कर्म चांगलं असेल तर भेटलं पैसा भेटला घर भेटलं दार भेटलं पण लोक एक घर झालं ना दुसरं घर आहे का
म्हणजे लोभ काय वाढला? लोभ वाढला. काम, क्रोध, लोभ. मोह, मोह म्हणजे त्याच्यातच गुंतून बसायचं. मोह झाला म्हणजे काय? जसं कातील असतं ना, कातील कोणी जाळं करणार, तो काय करतो? तो तिथं जातो आणि त्याला एखादं कीटक दिसतात, त्याला वाटलं इथं भरपूर कीटक आहे, माझा एक कीटक पडून जाते, मला काय सापडणार, म्हणजे काय करतो? जाळं टाकतो. काय टाकतो? जाळ विणतो. जाळं टाकतो. जाळं असं फैलवतो इकडे तिकडं, म्हणजे जेवढे बी काही कीटक येतील राहतात तिकडे, शरीर मला सापडल्याशिवाय राहणार नाही. तर त्याला काय झालं? मोह. मोह झाला आणि ते लगेच जाळं करतो आणि त्या झाडामध्ये तो जेवढं कीटक होते खाऊन घेतो, पण स्वतः मात्र काही निघता येत. त्या झाडामध्ये इतका बसला की तो गुंतून स्वतः त्याच्यात मरून जातो. आहे का नाही? त्या कोणीनं आपल्या जीवनासाठी झाडं केलं, त्या झाडामध्ये स्वतः गुंतून गेलं. तसं आपण प्रपंच तयार केलं. मोह, माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, हा मोह झाला, त्याला लोभ झाला, जास्त बरोबर, आणि त्याच्यातच गुंतून हा गेला. म्हणजे याला काही परमेश्वर वगैरे काही घेतलेलं नाही, आहे का नाही? हा मोह आहे. मोह काय करतो? मोहात टाकतो, आणि मोहात टाकला नातू करतो, फरक पडतो का नाही आपल्यावर? किती भक्ती केली, किती ज्ञान केलं, काय केलं तरी आपलं तरी आपलं स्वतःच आहे. नातू समोर दिसला की लगेच आपल्याला रडायला वाटतं. ही मोह आहे ना, मोह. माझं घर आहे, माझं काय, माझ्या मुलगा आहे, लगेच मोह. हा मोहपणा आहे. म्हणजे हा मोह त्याग होत नाही, तो संसार आहे. त्या मोहामध्ये तो पडलेला आहे का नाही? त्याग विरोध लोक मोह. मद, मद म्हणजे आहे तर मग अहंकार. अहंकार. मी म्हणजे कोण? माझं एवढं मग आलं ना. झालं, झालं, ते केलं. हा मत्सर भाव असा घेऊ तो कसं त्याचं काय? दुसऱ्याला द्वेष करतो, मत्सर तुच्छ. या प्रपंचामध्ये प्रत्येकाला या गोष्टी असतात, म्हणजे असतात. प्रपंचामध्ये तुम्ही राहिले, शेजारी असो, घराचे असो, भावना असो, कोणी असो, हे 6 विचार आपल्यामध्ये राहणार प्रत्येकामध्ये. ते एकमेकाला द्वेष करणार, आहे का? तो सहाय्य होतो, तो संसारामध्ये सहाय्य होतो, तो संसारी. संन्यास मग सर्वत्र अनुस्वार आहे, पण न्यास गेला. न्यास म्हणजे यांच्या पलीकडे गेला. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा त्याग केला, तो संन्यास नाही. संन्यास असा नाही की पाण्यामध्ये उभं राहायचं, सूर्याकडे पाहायचं, पाणी घ्यायचं, आता मी संन्यास घेतला, मी संन्यास घेतला, हा काय संन्यास आहे? हा काय संन्यास म्हणावा? हा म्हणजे सूर्याकडे अन्य लोक म्हणतात ना, सूर्याकडे उभं राहायचं, पाणी घालायचं आणि मी संन्यास घेतो, असा काय संन्यास होतो? अंतःकरणामध्ये जे 6 विकार आहे जीवाच्या ठिकाणी, त्याचा न्यास तो संन्यास की बाई. म्हणून या ठिकाणी सांगितलं की संन्यासाला विकाराचा त्याग करावा लागतो. आणि भक्तवासता आता संन्यास घेतलेला स्वामींचा तो शेवट, आहे का नाही? आणि तुला जर असा विकार येत असेल तर स्वामी म्हणतात, आणि तुला विकार जर आवडत असेल तर मी जीवाशी विकार मिळवावे, हा एक विकार शिकवला. वैराग्य मिळवावे, आहे का नाही? त्या जीवन तर त्या ठिकाणी सांगतो. तर आपण ऐकलं मागं मिरवणे म्हणजे कोणा प्रकारे मिरवणे, कोण न्याय मिरवणे? यथा वर्ते वरील वर्ते डोंबाची दोरी. वर्त म्हणजे दोरी असते, दोरी बांधलेली आहे वरती, त्याला काठी बांधलेली असते, आणि ती एखादं मनुष्य असेल, स्त्री असेल, मुलगा असेल, तो वर चढतो, तो कला आपली सादर करतो. आणि कला सादर करत असताना काय करतो? ह्या काठावरून त्या काठाला जायचं आपण. म्हणजे काय होईल? ही कला साधली तर आपल्याला काय काय मिळेल? पैसे किती, आहे का नाही? उपजीविका फक्त काय आहे की आपल्याला कला साध्य व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्याने किती परीक्षा घेतली असेल, किती त्याने हे केलं असेल स्वतःला, अंगाचं लघुत्व, कौशल्यत्व, स्थिर राहणं, बॅलेन्स ठेवणं, आहे का नाही? आणि त्याच्यातून पुढं जाणं. मग तो वरतेवर जसा तो चालायचं चालतो, त्यावेळेस सभा जी असते, इकडं सभा असते, इकडं सभा आहे, मागं लोक आहे. एखादा काय म्हणतो, हा काही आता जाऊ शकत नाही, हो आता पडेल, असा करतो. एक म्हणतो पडेल, नाही नाही बरोबर केलं नाही, त्याला काही येत नाही. तो त्याच्या कानावर तो ऐकतो का? जर त्याने पाहिलं त्यांच्याकडे तर तो पडल्याशिवाय राहणार. डावीकडं पाय न पाहे, उजवीकडं न पाहे, मागे न पाहे, पुढे न पाहे. एक काय म्हणतो, एक काय म्हणतो.
इकडं काय म्हणतो ते त्याच्याकडे लक्ष द्या, याचे लक्ष द्या, पुढे लक्ष द्या, मागे लक्ष द्या. तो फक्त काय आहे? स्थिर, त्याचं बॅलेन्स, त्याची कंट्रोल आणि समोर आपल्याला पुढे जायचं एवढंच पाहत. म्हणजे कोणी स्तुती केली आपण केलो, ती स्तुतीवर जर आपण बळी पडलो केलो. म्हणून वैराग्य, ज्ञान, भक्ती, वैराग्य जे आपण करतो स्वामींच्या मुळे त्याच्यावर आपण गर्व करायचा नाही. भक्तीच्या दृष्टांताप्रमाणे फक्त आपल्याला ईश्वर प्राप्त, आपलं जे काही आचरण आहे ते पूर्ण व्हावं, परमेश्वर प्राप्त एवढंच आपण विचार करतो. भक्तीचा दृष्टांत कसा आहे? आपण आणि सगळीकडे आहे का नाही? सगळे हे हटे न पाहे, सगळी येते ना पाय, म्हणजे सगळीकडे सुद्धा पाहत नाही. सभा बसलेली आहे, सभा उभी आहे, त्यांच्याकडे पाहत नाही. आपल्या आणि आपल्या स्वतःकडे पाहतो. स्वतःकडे पाहणं म्हणजे काय? सगळे नीट आहेत का नाही? माझ्याकडे कुठं चाललं? हा, सगळे आपण स्वतः जर पाहिलं आणि तो बॅलेन्स तिथं आहे, त्यावेळेस तो सांभाळता येईल. म्हणून त्यावेळेस तो पाहणार स्वतःकडे पाहत नाही. कीर्ती न भोगी, कीर्ती न भेगी, म्हणजे कोणी कीर्ती केली, वाहवा केलं म्हणून तो अजून जास्त चांगलं करेल असं नाही. हा, कोणी सांगेल पडेल तरी त्याच्याकडे पाहते. कीर्ती न भोगी, जसा विधी तसा आचार करतो, प्राप्त करतो. 4 साधनावर विपरीतपणा बुद्धी एवढं. 4 साधन आहेत. स्थान, प्रसाद, विषय, वासना. जो साधक परमेश्वराचा झाला त्याने संन्यास घेतला की तो चतुर्साधनावर विपरीत होत नाही. चतुर्साधन कोणते? स्थान, प्रसाद, भिक्षु, वासना. दोन जड, दोन चेतन. स्थान प्रसादाचं काय? जड आहे, जड. हालचाली करत ना, जड आहे. प्रसाद, वासना. चेतन, वासनिक आणि प्रसाद, भिक्षु हे दोन चेतन आहे. तर चतुर्साधनावर तो विपरीत बुद्धी येऊ देत नाही. आणि विपरीत बुद्धी आपल्याला लवकर येते. सर्व दोषाचा हा भिक्षू असा, की भिक्षू कसा, हे कसं, हे कसं, असं आपल्याला लवकर येतं आपल्या दोष कल्पनामध्ये. पण जो आचरण होते त्याला ती विपरीत बुद्धी येत नाही, हे का नाही? म्हणजे याचा अर्थ काय सांगितला की तो जे काही वैराग्य सांगितलेले, आचरण सांगितलेले ते एकमेकाकडं न पाहत नाही. त्याची त्याला साध्य होते, त्याला पैसे वगैरे मिळतात. तशा प्रकारे आपण जर आचरण करत असताना आपण चतुर्साधनावर विकृत बुद्धी जर येऊ गेले, स्थान, प्रसाद, वासने, विष्णूवर आणि आपलं आचरण जर आपण ठेवलं, कोणी स्तुती करो, कोणी निंदा करो, कोणी काही करो, आपली मन घर आपण घरी द्यायची नाही. धर्मावर विपरीत व्हायचं नाही, साधनावर विपरीत व्हायचं नाही. म्हणजे भिक्षू वगैरे वासने त्यांच्यावर विपरीत व्हायचं नाही. जर आपण हे ठेवलं तर आपल्याला सुद्धा वैराग्य निर्वावे ही घडणार नाही. म्हणजे आपण देवाचं वचन पालन करतो. त्यानंतर मिरवणे ते कोणतं? मग वैराग्य निर्मी. एक कसं आहे वैराग्य निर्मी? अगण्याची या गोष्टी सांगी. एखादा वैरागी गोऱ्या डोंगरात गेला, कुठं गेला तो? डोंगरामध्ये. बरं का, साव नाही, घर नाही, दार नाही, नाते गोचे नाही, काही नाही, एकटा आहे आणि गोऱ्या डोंगरात बसले. आणि डोऱ्या डोंगरात बसलेला असताना तिथं अरण्याच्या गोष्टी सांगितल्या. आता कोणत्या कशा गोष्टी सांगतो तो? ते कसे? आमटे, काही, वाघ, साप आला आणि मी मध्ये बसलेलो होतो कोपऱ्यामध्ये, गुहामध्ये, आणि तिथं वाघ आला म्हणे. आपण काय घाबरतो का म्हणते वाघाला? असा तो म्हणतोय. साप आला माझ्यासमोर, लई मोठा अजगर आला म्हणे, पण आपण काही हल्लो नाही. आपण कडक आचरण करतो, आपण स्मरण कसं करतो असं तो सांगेल. म्हणजे मिरवावे, मी असं आचरण केलं, मी असं केलं, मी तसं केलं, असं तो म्हणतो. आम्ही त्या काही वाघ आला आहे का नाही? आणि तो वाघ येऊन काय करतो म्हणे, मला 5 प्रदक्षिणा घातल्या. काय म्हणतो आपण? प्रदक्षिणा. हा, आपल्याला काय साधाय का म्हणे, आपण स्मरण करत होतो. वाघ आला आणि आपण एकटे बसलेलो, एवढं अरण्यात करीत नाही म्हणजे, पण आपण कडक आचरण करतो. त्याच्यामुळे तो वाघ आला आणि 5 फेऱ्या मारून निघून गेला. हां, आणि साप सुद्धा आला आणि तो सुद्धा चालला गेला. फुसफुस करून तो चालला गेला. असं तो बरा आहे. कोण
संन्यासी जीवाचा स्वभाव आहे बुवा, सांगायचा. संन्यासी वैरागी म्हणजे जीवाचा स्वभाव आहे स्वामी. तो घ्या उडीलावर आणि उडीला दे कथा उडे अन्न घे. आणि एखादा जर व्यक्ती भेटला काय करतो तो रोज पोटभर खातो. आणि एखादा व्यक्ती जर त्याला भेटला थोडंसं 2 तास मग काय म्हणतो नाही आपण 24 तासात एवढं जेवतो बरं किती 25 टक्के जास्त काय पोटभर खातो. दुसऱ्या काय म्हणतो तो पुढीला देखता पुढीला आला वैराग्य दाखवतो म्हणजे कमी जातो बा आपण असं करतो असं करतो. आणि मग तो गेला का पोट बरं खाई आणि त्याला गेला 50 लाख 1 तास लाख पोटभर खाऊन टाकतो. म्हणजे दाखवतोय आचरण मी कसा आचरण करतो पहावं आहे का. उन्हे अन्न घे आपण कसं अन्न घेतो उन्हे कसं आणि कोरकं अन्न भाजी नाही काही नाही दुसऱ्यांसामने दुसरं करणे रे किती करत आचरण हो भाजी बी घेत नाही आहे का नुसता काला खाऊ लागला 24 तास चालेल मग तो गेल्या घरामध्ये चांगलं पोटभर खातो मग आला चांगलं मग तो गेल्यानंतर पोटभर अंग हुगली पुन्हा कपडे घालतो पुन्हा कपडे काढतो आहे का नाही. अंग उघडे करतो देखा मी अंग उघड करते वाऱ्यासारखा होऊन गेलो. देवाचं इतकं स्मरण करतो इतकं आचरण करतो इतकं कडक आचरण इतकं उन्हामध्ये फिरतो गुहामध्ये बसतो स्मरण करतो. माझं अंग कसं झालं देवासाठी तळमळ केली मी अंग पुरुष झालं माझं. घडी घडी कपडे काढतो आणि मग गेल्यावर मग कपडे घालतो चांगले कपडे घालतो असं तो दाखवतो. फाटुके वस्त्र कसे वस्त्र फाटके वस्त्र घालतो. वस्त्र दाखवी हे बघा वस्त्र सगळं खराब झाले माझे फिरून एवढं स्मरण करतो असं दाखवतो. चांगले वस्त्र बांधून ठेवी आणि कोणी दिलं तर चांगले वस्त्र काय करतो बांधून ठेव. ठेवतो दाखवलं त्याच्यासाठी 6 महिने झाले आणि कोणी आलं तर वस्त्र फाटलेलं दाखवायचं आहे का नाही. तो गेला मग पुढीला देखता आणि पुढीला गेल्यानंतर मग काय करतो ते मिरवणे पुढीला देखतात आणि मग ते मिरवणे याला काय म्हणतात वैराग्य मिरवणे म्हणजे वैराग्य दाखवणे. मी किती श्रेष्ठ आहे मी किती काय आहे असं वैराग्य मिरवणे हा सुद्धा विकार आहे. काय आहे विकार आहे अहंकार आहे. आणि या विकाराने निर्मूलन जर केलं तर स्थितीपर तुम्ही वैराग्य केलं काय केलं स्थितीपर वैराग्य त्याच्याने तुम्हाला परमेश्वराचं फळ लवकर मिळणार नाही. तर अशा प्रकारे आपण हे आहे. तर हे कशाकरता सांगितले हा विकार हे प्रकारचा विकार आहे. जेणेकरून काय होणार केले कीर्ती कटियाची करी होईल असं जर केलं तर कीर्ती कटियाची करी होते. कीर्ती कटिया म्हणजे पुजारी. तो पुजारी काय करत होता देवतेची रोज पूजा करत होता आहे का. आणि पूजा करत असताना त्याने ती पूजा सुरुवात केली. नंतर मंदिराकडे घाण कचरा होता. मग लोक यायला लागले त्याने झाडी उचलून टाकलं थोडं साफसफाई केली. लोक आले पुजारी नेते करीत असा आणि स्वच्छता ठेवतात. मग लगेच त्याने काय केलं कीर्ती ऐकली आपल्याला चांगलं म्हटलं त्याने अजून हातभर झाडत राहिलं. मग त्याची मंदिराची सीमा आहे त्याच्या पलीकडे झाडत राहायला पाहिजे. रोज साफसफाई लोक लगेच कीर्ती करायची. तर ते त्याने कीर्ती करता त्याने सर्व परिसर साफ केला. आणि मग काही काळानंतर मेला तर त्याला मिळाले कीर्तीचे फळ. कीर्तीचे फळ नाही मिळालं त्या कीर्तीमुळे वा केलं ना एखाद्याने आपल्याला सांगितलं वा काय मस्त आहे तेच करत राहायचं देव सोडून द्यायचं. पण ते काय झालं कीर्तीचे फळ काय मस्त ज्ञानी आहे मग ज्ञानासाठी काही बी करायचं आचरण करायचं वैरागीसाठी काही बी करायचं भक्ती करायची भक्तीसाठी काही करायचं. असं जर केलं तर कीर्तीचं फळ कीर्तीचं मिळणार हे परमेश्वराचे फळ मिळणार नाही. म्हणून कीर्तीचं फळ मिळेल काय परमेश्वर मिळणार नाही. म्हणून जीवाला वैराग्य मिळवावे हा एक विकारच ठेवला. म्हणून आपली जी काही ज्ञान भक्ती वैराग्य करतो आपण ते मिरवणं दाखवायचं नाही. ते आपल्याला गुप्त ठेवायचं आहे ज्ञान भक्ती वैराग्य. आणि त्याचा अहंकार आपण करायचा नाही. हे परमेश्वराला सांगायचे तुम्ही जे करता ते तुम्ही कर्तव्य करा दुःख पूर्ण करा ईश्वर प्राप्त करा. तर अशा प्रकारे या वचनामध्ये
सांगितलेलं आहे. हे वचन आपण ऐकलं. पुढचं वचन आपण पुढच्या वेळी घेऊ. दंडवत हो ने श्री चक्रधर स्वामी की जय.